आज गुरुवार आहे, शुक्रवार शनिवार रविवारी परत टेस्ट आहे. ठीक आहे. हां, गुरुवार आहे ना आज. शुक्रवार आणि शनिवार 2च दिवस मधात आहे. परत आली टेस्ट. संडेला आपण फ्लुइड डायनॅमिक्सवर टेस्ट घेऊ. ठीक आहे. चांगल्या तऱ्हेने तयार करून ठेवा. राहिलेले क्वेश्चन्स जे आहेत एकदा थोडक्यात आपण पाहून घेऊ तुमच्या डिफिकल्टीज काय आहेत. आणि काही आणखी किरकोळ पॉईंट्स आहेत जे स्टेट बोर्डमध्ये नाही आहेत आणि NCERT मध्ये आहेत. तुम्हाला JEE मेन वगैरे मध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यावर एक नजर टाकू. आणि जमलं तर मग उद्यापासून नवीन चॅप्टर किंवा मग तुमची इच्छा असेल तर हेच पुढे कंटिन्यू करू, काही रिपीट वगैरे करू, रिव्हिजन करू. मला वाटतं आपल्या टेस्ट मधल्या डिफिकल्टीज राहिल्या होत्या नाही का, रोटेशनल डायनॅमिक्स मधल्या 4 चॅप्टरवरच्या टेस्ट. कुठपर्यंत पोहोचलो होतो आपण? यस, 34. ओके, 34 पर्यंत आपण पोहोचलो. 50 क्वेश्चन्स आहेत. सांगा 40 पर्यंत काही डिफिकल्टीज? अप टू क्वेश्चन नंबर 40. आता तुमचं पूर्ण फोकस करा. क्वेश्चन नंबर 40 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का सांगा. आहे का एनी प्रॉब्लेम अप टू क्वेश्चन नंबर 40? ओके, पहा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 40 पूर्ण लक्ष बोर्डवर द्या. क्वेश्चन पेपर मध्ये पाहायची आणि ते बॅगमध्ये पेजेस पाहायची गरज नाही. इथेच पूर्ण लक्ष. पहा काय म्हटलेलं आहे. द इक्वेशन ऑफ SHM इज y इक्वल टू साइन ऑफ 2 पाय इटा t प्लस अल्फा. सरळ सरळ इक्वेशन ऑफ SHM दिलेलं आहे. इन इट्स फेज ॲट टाइम t. तुला फेज विचारला बघा. साईनच्या आतमधली पूर्ण टर्म जी आहे दॅट इज कॉल्ड फेज. आणि ह्या पहिल्या टर्म नंतर जो कॉन्स्टंट आहे दॅट इज कॉल्ड इनिशियल फेज. इट मे बी कॉल्ड एज इपोक. बरोबर आहे. मग जर तुम्हाला फेज विचारला तुम्ही पूर्ण टर्म सांगायला पाहिजे. 2 पाय इटा टी प्लस अल्फा दिस फेज ॲट टाइम टी. इनिशियल फेज किंवा स्टार्टिंगला फेज विचारला तर अल्फा सांगायला पाहिजे. व्हेरी बेसिक. कोणी विचारलं होतं? समजलं का? याचा अर्थ यार तुम्हाला खूप वर्क करायची गरज. तुम्ही लहान गोष्टीवर लक्ष द्या. तुम्हाला जर वाटत असेल खूप मोठे मोठे क्वेश्चन्स वगैरे वगैरे नाही, बेसिक गोष्टीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. चला 45 पर्यंत. 45 पर्यंत काही डिफिकल्टी आहे का? क्लिअरली विचारणं असेल तर असू द्या. जे आहेत ते आहेत. आता डिफिकल्टी आपल्याला त्यात काय. 42 खाली आहे. क्वेश्चन नंबर 42. इफ यू वॉच विथ बाउंड स्प्रिंग इज टेकन ऑन द मून. वॉच आहे आणि बाउंड स्प्रिंग वाले. बाउंड स्प्रिंग माहिती आहे तुम्हाला? 3-4 टाईपच्या वॉच आहेत. एक आहे पेंडुलम वॉच अगदी सुरुवातीची. आणि जसा पेंडुलमचं एक ऑसिलेशन पूर्ण होते 2-2 सेकंदने तो पॉइंटर पुढे जातो. तो वॉच रेग्युलेटेड बाय सेकंड्स पेंडुलम है ना. तुम्ही जर हैदराबादला एका म्युझियम मध्ये गेलात तर तिथे खूप जुनी वॉच आहे. पाहिलं का? तुम्ही ऐकलं का? ब्रिटनमध्ये त्या वॉचेस जनरली बनायच्या आणि त्या अजूनही त्या पेंडुलमवरती करेक्ट टाइम दाखवत आहे. ओके. एक असते पेंडुलम वॉच. पेंडुलमचं एक ऑसिलेशन होते आणि एक ऑसिलेशन झालं की टाइम किती लॅप्स होणार t इक्वल टू 2.1 पाहिजे. बरोबर आहे. सेकंड पेंडुलम सेकंदाने तो सेकंड हँड समोर जातो आणि तशा तऱ्हेने ती फंक्शन करते. दुसरी आहे स्प्रिंग वाली वॉच. त्याच्यामध्ये ना स्प्रिंग वाउंड केला जातो, चावी दिल्या जाते. बरोबर आहे. आणि त्या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड होती. ती पोटेन्शियल एनर्जी त्या जे काय म्हणून आपण मेकॅनिझम आहे त्याला कायनेटिक एनर्जी इम्पार्ट करते आणि ते व्हील्स फिरत राहतात जोपर्यंत त्या स्प्रिंग मधलं जे पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड आहे ते संपत नाही. बरोबर आहे. ती झाली स्प्रिंग वाउंड वाली वॉच. तिसरी वॉच आहे क्वार्ट्ज क्रिस्टल वाली वॉच, डिजिटल वॉच. बरोबर आहे.
आणि त्याच्या अगोदर सर्वात ते रेतीवाली पण वापरायचे. तो एक भांडं असायचं असं, वर तर रेती भरून ठेवायचे आणि त्याला किती वेळ लागतो पडायला. अशा वेगवेगळ्या वॉचेस आहेत. मग ही एक वॉच आहे स्प्रिंगवाली किंवा ते रेतीवाली म्हणा, ती कुठे नेऊन ठेवली? मूनवर नेली. तर विल इट कीप करेक्ट टाइम ऑर नॉट? हे जर ठेवली स्प्रिंगवाली, तर स्प्रिंग मूनवर काय बदलतो? जी बदलतो. मग जो पिरियड जीवर डिपेंड असेल तर तो बिघडेल. बरोबर आहे. पण वॉच जी वाउंडवाली आहे त्याचा पिरियड जीवर की डिपेंड नसतो. इट विल शो करेक्ट टाइम ऑन द मून. बरोबर आहे. पण समजा तुम्ही ती पेंडुलमवाली वॉच नेली तर ती करेक्ट टाइम दाखवेल का? कारण की त्या पेंडुलमवाल्या वॉचचा पिरियड जीवर डिपेंड आहे आणि मूनवरचा जी कमी आहे. मूनवरचा जी कमी आहे तर मूनवरचा पिरियड जास्त आहे. मूनवरचा पिरियड जास्त आहे, त्याला ऍक्च्युली जास्त टाइम लागेल. बरोबर आहे. मग ते पुढे जाईल की मागे राहील? ऍक्च्युली त्याला म्हणजे टाइम जास्त लागेल. म्हणजे लागला 4 सेकंड टाइम, पण तिने दाखवला 2 सेकंड. त्यामुळे ती घड्याळ काय होणार? मागे राहणार. कोणती वाली? पेंडुलम वाली. ओके. तर अशा तऱ्हेने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. एकदम सिंपल होते. डिजिटल वॉच जर घेतली तर इट विल ऑल्सो शोज करेक्ट टाइम, कारण इट इज इंडिपेंडेंट ऑफ जी. कन्फ्युजन का होतं? तुम्हाला डाऊट, तुम्हाला याचं बेस नाही पकडता येत नाही का, की नेमका आपण विचार काय करायचा? चला 45 पर्यंत सांगा. कुठल्या क्वेश्चनचा आन्सर काय आणि त्याच्या मागचं कारण काय हे समजलं पाहिजे. आणि त्याचं आन्सर हे लक्षात ठेवायचं, त्याचं हे लक्षात ठेवायचं, मग नाही. चला 50 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही काउंट केले? तर कोणाकोणाला अबो 45 मार्क्स मिळालेत? हात वर करा बरं. अबो 45 क्षितिजा किती आहेत? क्षितिजाला 47. अप टू 45? 40 टू 45 कोणाला आहेत? 40 पेक्षा जास्त अप टू 45 किती आहेत? 43. येस. येस. 43. ओके. 35 टू 40च्या दरम्यान कोण कोण आहे? 35 टू 40. 36. येस. 36 इकडे. येस. तुला 40. व्हेरी गुड. येस. कोण सांगत आहे? तुला किती आहेत? 39. येस. 37. आणखी 38. मला असं वाटते या अशा सोप्या टेस्टमध्ये तुम्हाला अबो 35 मार्क्स ॲटलिस्ट मिळायला पाहिजे. आणि नाही काही तर 30 तर मिळायलाच पाहिजे बिलकुल. लक्ष द्या इकडे. तुमचा काहीच अभ्यास नसेल, इकडे पहा. तुम्ही जर पिरियड बरोबर अटेंड केलेले असतील तर अशा टेस्टमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 30 मार्क्स मिळाले पाहिजेत. तुम्हाला जर ॲटलिस्ट 30 मार्क्स या टेस्टमध्ये नसतील तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या मेथड बदलवणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. तुम्ही जर तुमच्या अभ्यासाची मेथड बदलवत नसाल सध्या आणि तुम्हाला वाटत असेल इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, तर होणार नाही. अभ्यासाची मेथड कशी बदलवायची? ते चाललं की नाही त्याचं, ह्या गोष्टीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. तसंही मला असं वाटतं की तुम्हाला ना तुमच्या बॅचला तुम्ही काय करता, तुम्ही कसं करून राहिले त्यावर तुम्ही लक्ष द्या. कंटेंट वंटेंट इतने मायने नाही ठेवत तुमच्यासाठी. सध्या तरी तुमची कंडिशन अशी आहे की तुम्ही जे वाचता, तुम्ही ते करता, बरोबर आहे, ते किती गेन होऊन राहिलं त्यावर तुम्ही फोकस करा. चला आता या चॅप्टरमधला ना एक छोटासा पार्ट जो आहे तो ॲडिशनल आहे, तो राहिला, तो आपण पहिल्यांदा घेऊन टाकू. 50 पर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना आता या टेस्टमध्ये? ओके. हा फ्लुइड डायनामिक्स खूप लांब चालला आपला चॅप्टर. आणि लांब याला चालवण्याचं कारणही हेच की कॉन्सेप्ट तुमचे ना आणखी डेव्हलप व्हायला पाहिजेत. बेसिक तुम्हाला बरोबर वापरता यायला पाहिजेत. तेवढ्यासाठी त्याला आपण एवढा वेळ दिला. ठीक आहे. तर मी सुरुवातीला ना अगदी लास्ट जो पार्ट आहे ज्यावर आपण जास्त फोकस नाही केलं, तर तो एकदा लक्षात घेऊ. त्यावरही किरकोळच क्वेश्चन्स विचारतील. तेही जेई मध्ये, सीईटी मध्ये
शक्यता कमी आहे. हा बर्नॉलिस थेरमचा एक लास्ट पार्ट आहे. बर्नॉलिस थेरमचे खूप सारे एक्झाम्पल मी तुमच्या नोट्समध्ये टाकलेले आहेत. त्यापैकी जिथे फॉर्म्युले विचारल्या जाऊ शकतात ना, रिलेटेड पहा. लक्षात आहे, एक सगळ्यात महत्वाचा एक कॉन्सेप्ट आहे व्हेंच्युरीमीटर. व्हेंच्युरीमीटर डोळ्यासमोर घ्यायचा आणि त्याचा उपयोग काय आहे, फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इकडे असेल व्हेंच्युरीमीटर, तुम्हाला माहिती आहे. हा व्हेंच्युरीमीटर काय असतो? व्हेंच्युरीमीटर पहा, दोन दोन पाईप एकमेकांना जोडलेले आहेत, हॅव्हिंग डिफरंट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एक ब्रॉड पाईप आहे, एक नॅरो पाईप. कसंही लक्षात ठेवा, मराठीमध्ये हिंदीमध्ये जे काही असेल रटू नका. दोन पाईप वेगवेगळ्या डायमीटरवाले, वेगवेगळ्या रेडियसवाले एकमेकांना कनेक्ट केले, ॲज शोन इन फिगर. तुम्ही म्हणाले इथं तर 3 आहेत, मग तर असं याला सांगण्यात डिफरंट तर 2च आहेत, बरोबर आहे. ज्या ठिकाणी पाईप ब्रॉड असेल त्या ठिकाणी व्हेलॉसिटी कमी असेल आणि ज्या ठिकाणी पाईप नॅरो असेल त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त असेल. दुसरा एक बर्नॉलिस थेरम आहे की जिथे व्हेलॉसिटी जास्त असते तिथे प्रेशर कमी असते आणि जिथे व्हेलॉसिटी कमी असते तिथे प्रेशर जास्त असते. इथे व्हेलॉसिटी कमी आहे, इथे प्रेशर जास्त आहे. हे प्रेशर किती आहे हे मोजण्यासाठी याला एक ट्यूब जोडलेली आहे. प्रेशर जास्त असल्यामुळे इथलं लिक्विड जे आहे ते जास्त हाईटपर्यंत रेज होणार. इथे व्हेलॉसिटी जास्त आहे कारण की नॅरो झाला पाईप. व्हेलॉसिटी जास्त आहे त्यामुळे प्रेशर कमी आहे. प्रेशर कमी असल्यामुळे या लिक्विड कॉलमची हाईटही कमी असणार. या दोन हाईट मधला जो डिफरन्स आहे, दोन हाईट मधला डिफरन्स तो काय दाखवेल्या, दोन ठिकाणच्या प्रेशर मधला डिफरन्स. पण तुम्हाला काय मोजता येणार? हाईट. त्यावरून तुम्हाला काय काढता येणार? प्रेशर मधला डिफरन्स P1 मायनस P2 किंवा P2 मायनस P1. आणि हाईट जर माहिती आहे तर प्रेशर मधला डिफरन्स कसा काढणार? P इक्वल टू किंवा डेल्टा P इक्वल टू एच. अरे प्रेशर मधला डिफरन्स डेल्टा P इक्वल टू एच रो जी. एच या हाईट मधला डिफरन्स रो. जे काही लिक्विड फ्लो होत आहे त्या लिक्विडची डेन्सिटी जी. जिथे ज्या प्लॅनेटवर हे व्हेंच्युरीमीटर ठेवलं असेल त्या प्लॅनेटवरचा किंवा अर्थवर असेल तर अर्थवरचा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, तुम्हाला हा डेल्टा पी काढता आला. ठीक आहे. आणि तुम्हाला काय काढायचं बघा, तुम्हाला रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड काढायचं आहे. काय काढायचं आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. तुम्हाला फक्त हे मोजायचे आहेत दोन. काय? हाईट मधला डिफरन्स मोजायचा आणि एरिया पर सेक्शन दिलेले असतील. रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला किती लिटर लिक्विड किंवा किती मीटर क्यूब लिक्विड समोर जात आहे किंवा किती किलो लिक्विड समोर जात आहे. एक तर तुम्हाला रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम काढावं लागेल किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ मास काढावं लागेल, बरोबर आहे. आणि मग आपण बर्नॉलिस थेरम वापरला. शेवटी आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला ते दोन मेथड मी करून दिलेल्या आहेत, त्यावेळेस शिकवलं तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे क्यू किंवा व्ही, दोघांचं मिनिंग सेम आहे. व्हीचं मिनिंग फक्त व्हॉल्यूम नाही आहे किंवा क्यूचं मिनिंग पण व्हॉल्यूम नाही आहे, व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. आणि हा फॉर्म्युला लास्ट लक्षात ठेवा. दोन्ही एरिया पर सेक्शनचा प्रोडक्ट घ्यायचा A1 इंटू A2, रूट मध्ये लिहायचा अंडर रूट टॉईस GH आणि मोठ्या एरियाच्या स्क्वेअर मधून लहान एरियाचा स्क्वेअर मायनस करायचा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड. लक्षात राहील. कोण सांगेल हे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड आहे. जर तुम्हाला मास फ्लोईंग पर सेकंड विचारलं तर काय करायला पाहिजे? हे आहे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड, हात वर करून सांगायचा. आणि जर तुम्हाला विचारलं मास फ्लोईंग पर सेकंड, तुम्ही नेमकं काय करा? काही तर लॉजिक लावा. येस, डेन्सिटी मल्टिप्लाय करायचं. व्हेरी गुड. बिकॉज मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तुम्ही असं विचार करा ना, बरोबर विचार करता. एक लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये ना काहीतरी तुम्हाला नवीनच विचारलेलं जाणार, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काही क्वेश्चन तरी नवीन असतील, त्यावेळेस तुम्हाला बरोबर डोकं चालवता आलं पाहिजे. लक्ष इकडे द्या. मास बरोबर काय असते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तुम्हाला दिलेलं काय? व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड म्हणजे व्हॉल्यूम अपॉन टाइम. इथे जर तुम्ही टाइमनी डिवाइड केलं तर इथे टाइमनी डिवाइड करा. इक्वेशन मध्ये काही फरक पडला का? मग तुम्हाला ही टर्म दिलेली आहे क्यूने, व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. त्याला रोनी मल्टिप्लाय केलं की काय मिळेल? M/T म्हणजे मास फ्लोईंग पर सेकंड, बरोबर आहे. तुम्हाला दिलेला आहे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड, पण विचारला जाऊ शकते मास फ्लोईंग पर सेकंड. फार कमी बुक्स मध्ये हा फॉर्म्युला दिलेला असेल मास फ्लोईंग पर सेकंडचा. प्रत्येक ठिकाणी व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंडच आहे.
आणि हे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड परत काय असते, इट इज ए इन टू व्ही. आठवतो मला इक्वेशन ऑफ कंटिन्युटीनुसार जो एव्ही असतो तोच हा आहे. कळलं का? म्हणजे कुठेतरी कुठल्या तरी एका ठिकाणचा तुम्ही व्ही काढला एका पाईप मधला आणि त्या व्हीला त्या पाईपच्या एनी मल्टिप्लाय केलं, तुम्हाला व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड मिळालं. पण मास फ्लोईंग पर सेकंड काढायचं असेल त्याला डेन्सिटीनी मल्टिप्लाय करा, बिकॉज मास इक्वल टू व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी. ओके, तर हा फॉर्म्युला लक्षात राहील. काय फॉर्म्युला आहे? व्हेंचुरीमीटरच्या बाबतीत व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड A1 इंटू A2 अंडर रूट मध्ये टॉईस GH अपॉन A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. जास्त एरियाच्या स्क्वेअर मधून कमी एरियाचा स्क्वेअर मायनस करायचा. या फॉर्म्युल्याला ऐका बरोबर, या फॉर्म्युल्याला इन टर्म्स ऑफ रेडियस पण एक्सप्रेस करतायत. मला सांगा एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, इथे काय लिहिणार R1 स्क्वेअर, इथे काय लिहिणार R2 स्क्वेअर, इथे R1 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. A1 प्रोपोर्शनल टू R1 स्क्वेअर आणि त्याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. A2 प्रोपोर्शनल टू R2 स्क्वेअर आणि त्याचाही स्क्वेअर. प्रोपोर्शनलिटी काय निघेल बाहेर? ए काय असतो पाय आर स्क्वेअर, पर दुसरा ए काय असणार पाय आर स्क्वेअर. बाहेर काय राहिला पाय स्क्वेअर. इथे काय होणार पाय, हा एरियामध्ये काय असणार पाय स्क्वेअर बरोबर, किंवा पाय आर स्क्वेअर. मग इथे काय निघणार पाय स्क्वेअर. इथे काय येणार एरियामध्ये काय असणार पाय आर स्क्वेअर आणि ते एरियाचं काय आहे स्क्वेअर. इथे पाय स्क्वेअर येणार, इथे पाय स्क्वेअर येणार. बरोबर आहे. पाय स्क्वेअर तुम्ही कॉमन काढणार, मग पाय स्क्वेअर जर रूटच्या बाहेर काढला त्याचं काय बनणार पाय. इथे असले इथे किती पाय येतील दोन वेळा, पहिल्या एरियामध्ये पाय स्क्वेअर आणि दुसऱ्या एरियामध्ये पाय स्क्वेअर. इथे केवळ एकच पाय येणार, तो वरचा एक पाय आणि खालचा एक पाय कॅन्सल होणार, वरते फक्त पाय राहणार जर इन टर्म्स ऑफ आर विचारला तर. सरळ सरळ काय करायचं, एरियाला काय लिहायचं पाय आर स्क्वेअर. जे काही चेंजेस होतील ते करून पाहायचे. बरोबर, रूटमधून पाय स्क्वेअर वगैरे बाहेर काढता आलं तसं करता येईल तुम्हाला. ठीक आहे, हे एक आहे. दुसरं पहा आणखी, जे आपण व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स पाहिलं त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आणि मी अगदी त्याला इन शॉर्ट मध्ये शेवटी ठेवलेलं आहे आपल्या नोट्समध्ये, कारण की त्याच्या प्रूफकडे जायची आपल्याला जास्त गरज नाही. बघा, इन शॉर्ट फॉर इफ्लक्स. इफ्लक्स म्हणजे काय? एखाद्या टँकमध्ये फ्लुइड भरलेलं आहे, लक्ष द्यायचं, टँकमध्ये फ्लुइड भरलेलं आहे, त्या टँकला कुठेतरी होल केलं. बरोबर आहे. एक तर टॉपला केलं असेल, बॉटमला केलं असेल, मिडलला केलं असेल, कुठेतरी होल केलं, त्या होलमधून लिक्विड बाहेर पडत आहे. जेवढ्या स्पीडने ते लिक्विड बाहेर पडेल दॅट स्पीड इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स. त्या स्पीडला काय म्हणतात व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स. आणि तुम्हाला काही 4-5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, हे जे होल केलेलं आहे हे टॉप पासून जिथे लिक्विड लेवल आहे त्या लिक्विड लेवल पासून किती खाली आहे एच. समजलं का? हे जे होल केलेलं आहे लिक्विड लेवल पासून किती खाली आहे एच. बरोबर आहे. आणि ही व्हेलॉसिटी फक्त वरच्या लिक्विडवर डिपेंड आहे, खाली किती लिक्विड भरलेलं आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे त्यावर बिलकुल डिपेंड नाही. आणि व्हेलॉसिटी ऑफ रिफ्लक्स असते किती व्ही इक्वल टू अंडर रूट टॉई जी एच. आता काय करतील, फक्त प्रॉब्लेम मध्ये वरतं कॅपिटल एच करून टाकतील किंवा डी करून टाकतील, कोणी वाय करणार कोणी एक्स करणार. तेवढे तुम्हाला चेंजेस समजले पाहिजे. म्हणून व्ही इक्वल टू अंडर रूट टॉई जी एच. एच काय, त्या होलचं टॉप लेवल जी आहे लिक्विडची त्यापासूनचं अंतर, ही झाली व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स. व्ही मिळाला. तुम्हाला जर का इथे व्हीच विचारतील असं नाही, तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड, रेट ऑफ फ्लो विचारलं तर काय करा. रेट ऑफ फ्लो काय असतो एव्ही. इक्वेशन आताच पाहिलं ना आपण, रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड किंवा व्हॉल्यूम फ्लोइंग पर सेकंड किंवा रेट ऑफ डिस्चार्ज काय असतो एव्ही. तुम्हाला व्ही तर मिळाला, या व्हीला तुम्ही या होलच्या एरियाने मल्टिप्लाय केले तुम्हाला काय मिळेल रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. तुम्हाला बदल तर करताच आला पाहिजे ना, असं तर होणारच नाही की जे रेडीमेड फॉर्म्युला आहे तसे तसे वापरता येते. एव्ही तुम्हाला समजलेलं पाहिजे. एव्ही काय आहे रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड व्हॉल्यूम फ्लोइंग पर सेकंड. एका सेकंदात किती मीटर क्यूब, कदाचित तुम्हाला मीटर क्यूबच्या ऐवजी एका सेकंदात किती लिटर पाणी बाहेर पडेल ते विचारतील. बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूम फ्लोइंग पर सेकंड तुम्हाला काढता आलं पाहिजे. हा जो व्ही आहे याला एरिया पर सेक्शन मल्टिप्लाय केलं की एव्ही बनेल. एव्ही इज व्हॉल्यूम फ्लोइंग पर सेकंड. मास फ्लोइंग पर सेकंड विचारलं तर व्हॉल्यूम फ्लोइंग पर सेकंड झालं ना, आताच बोलले तुम्ही. मास फ्लोइंग पर सेकंड विचारलं तर डेन्सिटीनी मल्टिप्लाय करायचं, याला डेन्सिटी मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळेल मास फ्लोइंग पर सेकंड. ओके, पहिला फॉर्म्युला. एनी डाऊट?
दुसरा पहा, इथे टाइम ऑफ फ्लाईट. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय? फ्लाईट म्हणजे कुठलीही वस्तू जर तुम्ही फेकून दिली, बरोबर, थ्रो केली, तर तो जो पडेल ग्राउंडवर एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत, त्याला म्हणतात टाइम ऑफ फ्लाईट. बरोबर आहे. इथून हे लिक्विड बाहेर पडलं, त्याला ग्राउंडवर पोहोचेपर्यंत जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड एज टाइम ऑफ फ्लाईट. तो टाइम ऑफ फ्लाईट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीवर बिलकुल डिपेंड नाही आहे. बरोबर आहे. इट डिपेंड्स ओनली अपॉन हाईट थ्रू विच लिक्विड फॉल्स. आणि ही ही हाईट, टोटल टँकची हाईट किती दिलेली आहे? एच. होल वरून किती अंतरावर आहे? एच. त्यामुळे याला जमीनवर ज्यावेळेस हा पडणार, किती हाईट कव्हर करणार? एच मायनस एच. आणि तुम्हाला इथे वापरायचं आहे एस इक्वल टू यूटी प्लस हाफ टी स्क्वेअर. आणि इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला 0 घ्यायची आहे. बरोबर आहे. एच्या जागी तुम्हाला जी घ्यायचं आहे. आणि तुम्हाला टाइम काय मिळेल? टी इक्वल टू अंडर मध्ये टॉईस एच. एच म्हणजे काय? त्या होलची हाईट. याला मी एच म्हणत आहे. एच मायनस एचला मी एच म्हणतो. बरोबर. त्या होलची हाईट घ्यायची टॉईस एच बाय जी. फक्त त्या होलची हाईट किती आहे? एच मायनस एच. हा झाला टाइम ऑफ फ्लाईट. एवढा टाइम लागेल खाली पडायला. नंतर किती अंतर कव्हर होणार? टाइम तुम्हाला मिळाला. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी तुम्हाला माहित आहे. डिस्टन्स काढायचं असेल तर व्हेलॉसिटी इंटू टाइम. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती आहे? अंडर रूट टॉई जी एच. टाइम किती लागला एवढा? तर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तर या दोघांचा प्रोडक्ट करायचा. या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर ते मिळेल तुम्हाला रेंज. किती अंतरावर वॉटर जाऊन पडेल किंवा कुठलंही लिक्विड. आणि ही रेंज वगैरे, ही जी रेंज आहे ते कुठलं लिक्विड भरलेलं आहे त्याच्या व्हिस्कॉसिटीवर, त्याच्या डेन्सिटीवर डिपेंड नाही. वॉटर भरलं तरी तीच सिच्युएशन येणार, कुठलं ऑइल असेल तरी तीच सिच्युएशन येणार. कामध्ये? त्यामध्ये त्या लिक्विडचं ना तर डेन्सिटी येत आहे ना व्हिस्कॉसिटी येत आहे. बरोबर आहे. ही झाली रेंज. आता तुम्हाला विचारतील रेंज मॅक्सिमम केव्हा असेल? जेव्हा हे जे होल आहे किती अंतरावर असेल? बरोबर सेंटरला असेल. सेंटरला असेल म्हणजे कॅपिटल एच च्या अर्ध्या अंतरावर असेल. सो जेव्हा एच बरोबर किती असणार? एच बाय 2. त्यावेळेस रेंज असेल मॅक्सिमम. किती? एच ला एच बाय 2 लिहायचं. एच ला जर तुम्ही एच बाय 2 लिहिलं तर मॅक्सिमम रेंज तुम्हाला एच मिळते. म्हणजे किती मिळेल मॅक्सिमम रेंज? म्हणजे लिक्विड तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा की ज्यावेळेस तुम्ही होल कुठे कराल, इकडे पहा बोर्डवर, ज्यावेळेस तुम्ही होल कुठे कराल, मॅक्सिमम रेंजसाठी होल कुठे कराल? सेंटरला. ही हाईट किती आहे? एच. आणि लिक्विड किती दूर जाऊन पडणार? तर जेवढी हाईट आहे तेवढ्या दूर जाऊन पडणार. समजलं पाहिजे. कधी कधी हे समजलेलं असलं तर डायरेक्टलीच आपल्याला वापरतात. जेवढी टँकची हाईट तेवढ्या अंतरावर लिक्विड जाऊन पडेल. जर होल सेंट्रलला केलं असेल तर रेंज काय होणार? मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम रेंज आर मॅक्स असेल किती? जेवढी त्या टँकची हाईट आहे तेवढी असेल. लिक्विड जिथपर्यंत टँकच्या हाईटपेक्षा लिक्विड लेवलची हाईट जेवढी असेल तिथपर्यंत असणार. आणि समजलं हे? इथे जर तुम्ही स्मॉल एचच्या जागी एच बाय 2 लिहिलं, इथे बघा ना, स्मॉल एचच्या जागी काय लिहायचं आहे? एच बाय 2. स्मॉल एचच्या जागी एच बाय 2. स्मॉल एचच्या जागी जर एच बाय 2 लिहिलं तर इथे काय येणार? एच बाय 2 एच बाय 2. बरोबर आहे. एच तुम्हाला बाहेर काढता येणार. खाली काय येणार? 4. 4चं रूट काय येणार? 2. 2 2 काय झाला? कॅन्सल. बरोबर. रेंज किती मिळेल? एच मिळेल. समजलं का? मॅक्सिमम रेंज किती? मॅक्सिमम लिक्विड किती अंतरावर जाऊन पडू शकते? एच. त्याच्या पलीकडे लिक्विड जाऊन पडणार नाही. म्हणजे कदाचित तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारतील, एखादी टँक आहे, लिक्विड लेवलची हाईट तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला विचारतील की मॅक्सिमम कुठपर्यंत तुम्ही लिक्विड पाठवू शकता. जेवढी हाईट आहे तेवढ्याच पर्यंत. तेही तेव्हा जाणार जेव्हा तुम्ही सेंटरला होल कराल. बरोबर आहे. समजलं का? ही झाली मॅक्सिमम रेंज. नंतर पहा, आणखी एक पॉइंट आहे, पोझिशन्स ऑफ होल फॉर सेम रेंज. एक दोन तुम्हाला अशा पोझिशन्स मिळतील होलच्या की त्या दोन पोझिशनला रेंज सेम असणार. ती रेंज काय असेल पहा. किती असेल पेक्षा कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सेम रेंज मिळेल? बघा, पहा, लक्ष द्या. इथे आहे सेंटर. बरोबर. सेंटर म्हणजे स्मॉल एच इक्वल टू एच बाय 2. तुम्ही बॉटम पासून काही अंतरावर एक होल करा आणि टॉप पासूनही तेवढ्याच अंतरावर होल करा. जेवढं होलचं अंतर बॉटम पासून असेल तेवढंच होलचं अंतर टॉप पासून असेल. तर बॉटम पासून लिक्विड जेवढ्या अंतरावर पडेल टॉप पासूनही तेवढ्याच अंतरावर पडेल. समजलं का? म्हणजे या इथे जे लिक्विड पडत आहे त्याची रेंज तीच आहे, वरून जे लिक्विड पडत आहे त्याची रेंज तीच आहे. मग सेम रेंजसाठी जर दोन होल करायला सांगितले तर कुठे कराल? बॉटम पासून जेवढ्या अंतरावर केलं पहिलं होल, टॉप पासूनही तेवढ्याच अंतरावर करायचं. म्हणून बॉटम पासून आणि टॉप पासून जर होलचं अंतर सेम असेल तर दोन्ही केसमध्ये रेंज सुद्धा सेम राहील. समजलं का? आणि तुम्ही म्हणाल की काढायची कशी? काढायची कशी? तर रेंजचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये
तुम्ही काय करा, या एच म्हणजे हा एच तर आहेच, हा एच काय घ्या, एच काय आहे, हे अंतर ठेवा किंवा हे अंतर ठेवा, इथे ठेवून दिलं तुम्हाला ती रेंज काढता येईल. समजलं का? म्हणजे दोन होलसाठी सेम रेंज पॉसिबल, फक्त ते होल कुठे असले पाहिजेत, टॉप पासून जेवढ्या अंतरावर आहे बॉटम पासूनही तेवढ्याच अंतरावर. बरोबर आहे. विचार करा इथे इथे रेंज कशी आहे, मॅक्सिमम. बरोबर आहे. आणि इथे एक होल आहे, इथे एक होल आहे. हे जर दोन होल तुम्ही जवळजवळ नेत राहिले, बरोबर आहे, हे होल खाली आणलं, हे होल खाली आणलं, रेंज थोडी वाढेल पण सेम. आणखी हे होल वर नेलं, हे होल खाली आणलं, रेंज थोडी वाढेल पण सेम. शेवटी दोन्ही होल एकाच ठिकाणी जातील आणि रेंज काय मिळेल, मॅक्सिमम. कळलं का? म्हणून जसं तुम्ही होलचं अंतर सेंटरकडे नेणार, रेंज गो ऑन इन्क्रीजिंग. सेंटरला एकच पॉईंट असा मिळेल की त्या पॉईंटला दोन होलचा एकच होल बनेल, आज रेंज कशी मिळणार, मॅक्सिमम मिळेल. बरोबर आहे. म्हणून दोन रेंज वेगवेगळ्या पोझिशनसाठी पॉसिबल आहेत, ज्या सेम असतील. ओके, तर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते. नंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, तो असा की समजा लिक्विड जी लेवल आहे, ऐका बरोबर, लिक्विडची जी लेवल आहे सुरुवातीला एच आहे, कॅपिटल एच. बरोबर आहे. नंतर ती कमी झाली आणि ती झाली स्मॉल एच. बरोबर, समजण्याचा प्रयत्न करा, कारण सिम्बॉल्स आपण खूप वेगवेगळे वापरत असतो. इकडे पहा, लक्ष द्या. हे लिक्विड भरलेलं आहे आणि सुरुवातीला लिक्विड लेवल किती आहे, एच. कुठेतरी इथे होल आहे. बरोबर आहे. आणि नंतर ती लेवल काय झाली, बॉटम पासून मोजायची, ती काय झाली, स्मॉल एच. म्हणजे आपण लेवलच मोजू राहिलो बॉटम पासून. पहिल्यांदा किती आहे, एच, नंतर किती झाली, स्मॉल एच. समजा एक टँक आहे, त्या टँकमध्ये 10 फूटपर्यंत पाणी भरलेलं आहे. बरोबर आहे. नंतर 1 फूटनी पाणी कमी झालं, मग पहिली लेवल किती झाली, 10 फीट, आणि दुसरी लेवल किती झाली, 9 फीट. म्हणजे तुम्हाला वरून नाही मोजायचं आहे. एवढ्यासाठी म्हणत आहे मी, आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेस काय केलं की वरच्या अंतराला एच म्हटलं, आणि या फॉर्म्युल्याला वरच्या अंतराला एच म्हटलेलं नाही आहे, बॉटम पासून जे अंतर आहे त्याला एच म्हटलेलं आहे. म्हणून मुद्दाम सांगत आहे ना. आतापर्यंत आपण काय केलं, एच काय केलं, आपण त्या होलचं वरच्या त्या लिक्विड लेवल पासूनचं अंतर घेतलं, स्मॉल एच. बरोबर आहे. पण आता तसं नाही करायचं आपल्याला. इथे ज्यावेळेस लेवल खाली येणार लिक्विडची, पहिली लेवल काय घेतली आपण, कॅपिटल एच, आणि दुसरी लेवल काय घेतली आपण, स्मॉल एच. किंवा तुम्ही H1 H2 पण घेऊ शकता, कॅपिटल H1 कॅपिटल H2. जर असं कन्फ्युजन होत असेल स्मॉल एच सोबत तर. कळलं का? मग लेवल कमी व्हायला किती टाइम लागेल तो जर विचारला तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. ए काय आहे, ती जी टँक आहे त्या टँकचा एरिया आहे ए, आणि इथे जे होल आहे त्या होलचा एरिया किती आहे, ए नॉट. इथे एरियाचा रेशो घ्यायचा. वरतं कोणता एरिया घ्यायचा, जो जास्त आहे तो वर घ्यायचा, जो होलचा एरिया आहे कमी तो खाली घ्यायचा. रूटमध्ये काय लिहायचं, 2/g. आणि इथे परत दोन रूट केले आहे, तर रूटमध्ये पहिली लेवलचं रूट घ्यायचं आणि मायनस दुसऱ्याही लेवलचं रूट घ्यायचं. समजलं का? लक्षात राहील. तर एवढा टाइम लागेल टू फॉलो द लेवल. बरोबर आहे. लेवल फॉलो होण्यासाठी एवढा टाइम लागेल. सो ए बाय ए नॉट अंडर रूट मध्ये 2/g इक्वल टू अंडर रूट पहिली लिक्विड लेवल मायनस रूट मध्ये दुसरी लिक्विड लेवल. ते असं नाही आहे एका रूट मध्ये एच मायनस एच नाही आहे, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. बरोबर आहे. तर पहिला रूट पहिली लेवल घ्यायची आणि दुसरी लेवल. कधी कधी याला H1 म्हटलेलं असणार, याला H2 म्हटलेलं असणार. समजते का? कळलं का? पहिली लेवल किती होती, सपोज 10 फीट, नंतर 1 फीटने खाली आली, दुसरी लेवल किती झाली, 9 फीट. मग तुम्हाला 1 फीट वाला कुठे इथे वापरता नाही येणार. लिक्विड लेवल किती खाली आली हे कुठे सांगितलेलं नाही आहे, तो स्मॉल एच नाही आहे. स्मॉल एच काय आहे, बॉटम पासून पहिली हाईट आणि बॉटम पासून दुसरी हाईट. पहिली हाईट काय आहे, कॅपिटल एच, आणि दुसरी हाईट काय आहे, स्मॉल एच. म्हणून जर वरची हाईट किती कमी झाली ते जर दिलं असेल तर तो एच म्हणून इथे वापरता येणार नाही. इथे हाईट कुठून मोजायची, बॉटम पासून मोजायची. बरोबर आहे. एवढा टाइम लागेल कशाला, लेवलला कमी व्हायला. समजलं का? तुम्हाला जर विचारलं की तुम्ही तुमच्या घरी टँक आहे आणि तो नळ सुरू करून ठेवला तुम्ही, बरोबर आहे, तर बाहेर समजा कुठेतरी नळ आहे तो सुरू करून ठेवला आणि तुमची ती जी टँक मधली लेवल आहे ती काय म्हणू आपण की अर्ध्या मीटरने कमी व्हायला किती टाइम लागेल हे जर तुम्हाला विचारलं तर कशा कशावर डिपेंड असेल. तुला त्या टँकचा एरिया माहित लागेल. टँकचा एरिया किती घेतला, ए. तुझं नळ ज्यामधून लिक्विड बाहेर पडत आहे त्या नळाचा एरिया माहित लागेल, तो किती घेतला, ए नॉट. आणखी कशाची गरज आहे, हाईटची. ही हाईट कुठून मोजाल, ग्राउंड पासून. बरोबर आहे. ग्राउंड पासून ती हाईट मोजावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. नळ कुठे लावलेला आहे डझंट मॅटर. पहिली हाईट किती आहे, दुसरी हाईट किती आहे, बरोबर आहे, कुठून मोजावं लागेल, ग्राउंड पासून.
नाही नाही, ग्राउंड पासूनच मोजावं लागेल, कारण हे सर्व इक्वेशन आपण ग्राउंड हाईट ही आपण ग्राउंड पासून मोजली है ना. पण जिथे ग्राउंड आहे तिथून तुम्हाला मोजावं लागेल पहिली हाईट आणि दुसरी हाईट, बरोबर आहे. आणि त्यावरून तुम्हाला हे काढता येणार. मला सांगा आता, टँक एम्प्टी होणे म्हणजे काय? ही जी लेवल आहे, ही जी लेवल आहे किती होणार? 0. म्हणजे पहिली लेवल तेवढी आहे तेवढीच राहणार. दुसरी लेवल काय होणार? 0. म्हणून पूर्ण टँक एम्प्टी होण्यासाठी किती टाइम लागेल हे जर विचारलं, तुम्हाला स्मॉल एच 0 घ्यावं लागेल. स्मॉल एच जर 0 घेतला तुम्ही तर इथे काय राहिला? रूटमध्ये एच. ह्या रूटच्या आतमध्ये टाकला तरी चालते. पण टी बरोबर काय असणार? ए बाय ए नॉट अंडर रूट मध्ये ट्वाइस एच बाय जी. समजलं का? दोन्ही फॉर्म्युला लक्षात राहतील. लेवल बदलली असेल तर काय फॉर्म्युला? ए बाय ए नॉट अंडर रूट मध्ये 2 बाय जी, रूट ऑफ पहिली लेवल मायनस रूट ऑफ सेकंड लेवल फ्रॉम द ग्राउंड, बरोबर आहे. आणि पूर्ण टँक एम्प्टी झाली असेल तर सेकंड लेवल जी, सेकंड हाईट जी आहे ती काय घ्यायची? 0 घ्यायची. सेकंड हाईट 0 घेतली की तुम्हाला कळलं का? यावरही काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की लेवल 0 व्हायला किंवा टँक पूर्ण एम्प्टी व्हायला किती वेळ लागेल. ठीक आहे. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली होती की आणखी एक युनिट आहे, हे जे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे याला पॉयसिली म्हणतात. पॉईस वेगळं आणि पॉयसिली वेगळं. न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअरला काय म्हणतात? पॉयसिली. आणि पॉईस हे सीजेस युनिट आहे. पॉयसिली जे आहे ते पॉयसिली एसआय युनिट आहे आणि पॉईस जे आहे ते सीजेस युनिट आहे. कळलं का? पॉयसिली म्हणजे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज कॉल्ड ॲज पॉयसिली, किंवा डाईन सेकंड पर सेंटीमीटर इज कॉल्ड ॲज पॉईस. ठीक आहे. नाही तर मग पॉयसिली सांगितलंच नाही असं होऊन जाणार. हा फॉर्म्युला याची काही गरज नाही आपल्याला. पहा, आणखी एक फॉर्म्युला आहे पॉयसिलीस फॉर्म्युला. हा कशासाठी आहे ते पाहू. पहा, लक्ष द्या. ही ही एक कॅपिलरी ट्यूब आहे. कॅपिलरी ट्यूब म्हणजे एक फाईन ट्यूब आहे, बारीक ट्यूब असेल, त्यामधून लिक्विड फ्लो होत असेल, बरोबर आहे. पहा, दिलेलं काय असेल, लक्ष इकडे, दिलेलं काय असेल, एक ट्यूब आहे आणि यामधून लिक्विड आपल्याला फ्लो करायचं आहे. तर या दोन, इथून लिक्विड फ्लो होत असेल तर या दोन पॉइंट मधला प्रेशर मधला डिफरन्स दिलेला असेल. काय? प्रेशर डिफरन्स ॲट टू एंड्स ऑफ द कॅपिलरी ट्यूब. इथे किती प्रेशर आहे आणि दुसऱ्या एंडला किती प्रेशर आहे, काय दिलेला? प्रेशर मधला डिफरन्स. या कॅपिलरी ट्यूबची लेंथ दिलेली असणार आणि या कॅपिलरी ट्यूबची रेडियस दिलेली असणार. परत तुम्हाला तोच फॉर्म्युला विचारतील, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड किंवा मास ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड. क्वेश्चन समजला का? आणि या कॅपिलरी मधून जे लिक्विड, कॅपिलरी माहिती तुम्हाला, ज्या ट्यूबचा बोर जो आहे तो फाईन असतो, अत्यंत बारीक जर ट्यूब असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी ट्यूब. जसं थर्मोमीटर आहे, थर्मोमीटरमध्ये जो पारा वर खाली चढतो तर तो जो बोर आहे तो अत्यंत फाईन असतो, दॅट इज कॉल्ड ॲज. जसं कॅपिलरी तुम्हाला माहित आहे, सरफेस टेन्शन मध्ये आपण पाहिलं, त्या कॅपिलरी मधून जर का लिक्विड फ्लो होत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? चाललं नाही हे. ओके. आणि हे लिक्विड किती फ्लो होत आहे हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंडसाठी यांनी एक टेक्निक सांगितलेलं आहे. यांनी सांगितलं आहे की जेवढा प्रेशर डिफरन्स आहे त्याला व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग सेकंड पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स. व्हॉल्यूम ऑफ फ्लोईंग पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर एस टू द पॉवर 4. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा, जर तुम्ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस डबल केली, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड किती पट होणार? कॅप व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर एस पॉवर 4. तुम्ही बाकी फॅक्टर सर्व सेम आहेत, फक्त तुम्ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस काय केली? डबल केली. रेडियस डबल तिथे घ्या 2, 2 चा पॉवर घ्या 4, 2 चा पॉवर 4, 16 टाइम्स. म्हणजे जी पहिली फाईन कॅपिलरी ट्यूब आहे, पण कॅपिलरी ट्यूबची जर रेडियस डबल केली तर पहिले जर एका सेकंदात 1 लिटर लिक्विड बाहेर पडत असेल तर ज्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस डबल केली तिथे एका लिटरच्या ऐवजी 16 लिटर लिक्विड बाहेर पडत असेल. समजलं का? समजा पहिली कॅपिलरी ट्यूब आहे आणि त्याची रेडियस आहे 1 मिलीमीटर,
आणि त्यामधून एका सेकंदात 10 ml लिक्विड बाहेर पडते. तुम्ही काय केलं, कॅपिलरी ट्यूबची रेडियस 1 मिलीमीटरच्या जागी 2 मिलीमीटर केली, किंवा कॅपिलरी ट्यूबची रेडियस काय केली, डबल केली, तर लिक्विड किती बाहेर पडेल, पहिले जेवढं लिक्विड बाहेर पडत होतं त्याच्या 16 टाइम्स. मग पहिले जर 10 ml लिक्विड बाहेर पडत असेल तर नंतर 160 ml लिक्विड बाहेर पडेल. तुम्हाला डायरेक्टली आन्सर करता आलं पाहिजे. कळलं का? मला सांगा, सो दिस रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू द कॅपिलरी ट्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RH पॉवर 4. तुम्हाला असं विचारलं की हे जे रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड आहे, तर याचं रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विडचं एरिया सोबतचं रिलेशन सांगा. सांगा बरं, कोण सांगेल? एरिया सोबत काय रिलेशन राहील? एरियाचा काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल, कारण की एरिया प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, पण आपल्याला पाहिजे RH पॉवर 4. RH पॉवर 4 तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही एरियाचा काय करणार, स्क्वेअर करणार. सो इट इज प्रोपोर्शनल टू एरिया स्क्वेअर. मग कधी कधी काय करतील की त्या कॅपिलरी ट्यूबचा एरिया डबल केला, एरिया डबल केला तर इथे 2 घ्या, 2 चा स्क्वेअर 4. एरिया डबल केला तर आन्सर वेगळं असणार, रेडियस डबल केली तर आन्सर वेगळं असणार. रेडियस साठी जे आन्सर असणार डायमीटर साठीही तेच असणार. सॉरी, समजलं का? म्हणून पॉयसलीचं काय म्हणणं आहे की कॅपिलरी ट्यूब मधून जर लिक्विड फ्लो होत असेल तर रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड पर सेकंड, किंवा व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड, किंवा डेन्सिटी ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड, सॉरी मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स. त्या कॅपिलरी ट्यूबच्या दोन एंडला जो प्रेशर मधला डिफरन्स आहे त्याला डायरेक्टली, दोन एंडच्या प्रेशर मधला डिफरन्स जेवढा जास्त, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड तेवढं जास्त. अगेन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RH पॉवर 4. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कॅपिलरी ट्यूब. जेवढी कॅपिलरी ट्यूबची लेंथ जास्त तेवढं लिक्विड बाहेर पडणार कमी. लेंथ जर तुम्ही डबल केली, लेंथ काय केली, डबल, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड हाफ होणार. बरोबर, लेंथ ट्रिपल केली तर 1/3 होणार. लेंथ तुम्ही जेवढ्या पटीने वाढवणार, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड तेवढ्या पटीने कमी होणार. समजलं का? आता बघा, एक क्वेश्चन आहे, तुम्ही रेडियस डबल केली, लेंथ डबल केली, सांगा व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड वर काय परिणाम होणार? रेडियस डबल, लेंथ डबल. मग रेडियस डबल केली तर इथे फॅक्टर किती येणार, 16. लेंथ डबल केली तर किती येणार, 2. 16/2 8 टाइम्स. मग पहिले जेवढा फ्लो असेल त्याच्या 8 टाइम्स. समजलं का? आणि इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड. लिक्विडच्या विस्कॉसिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. ज्या लिक्विडची विस्कॉसिटी जास्त त्याचा फ्लो कमी, ज्या लिक्विडची विस्कॉसिटी कमी त्याचा फ्लो जास्त. हे सगळं कोणी सांगितलं? पॉयसेलिन. हा झाला पॉयसेलिस फॉर्म्युला. कळलं का? पॉयसेलिन कशाचा स्टडी केला? कॅपिलरी ट्यूब मधून जर लिक्विड फ्लो होत असेल तर रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड, किंवा मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर, दोन्ही सेमच आहेत. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंडचा जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, तुम्हाला जर मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड विचारलं असेल तर काय कराल? डेन्सिटीने मल्टिप्लाय करायचं. आताच आपण क्लिअर केलं. बरोबर आहे. मग कुठेच आपल्या नोट्समध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी काय दिलेलं आहे? व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड. जर का तुम्हाला कुठे काम पडलं मास ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड, तर जस्ट डेन्सिटीने मल्टिप्लाय करायचं. डेन्सिटी बदलेल का? नाही बदलणार, कारण आपण आयडियल फ्लुइड कन्सिडर करतो. आयडियल फ्लुइड हे इनकम्प्रेसिबल असते, ज्यामध्ये डेन्सिटी बदलत नाही. समजलं का? इट इज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड. पण इथे आहे प्रोपोर्शनॅलिटी. 4 फॅक्टर आहेत. प्रोपोर्शनल टू P, प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इटा. एवढं लक्षात राहील. समजलं का? सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RH पॉवर 4, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल तर कॉन्स्टंट वापरावं लागेल. आणि याने एक्सपेरिमेंट करून एवढं याच्या लक्षात आलं की दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज फाउंड टू बी π/8. म्हणून तुम्ही काय करा, हा एंटायर फॉर्म्युला लक्षात न ठेवता पहिले हे प्रोपोर्शनॅलिटी लक्षात ठेवा, आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किती घ्यायचा आहे? π/8 घ्यायचा आहे. म्हणून व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्लोइंग पर सेकंड थ्रू कॅपिलरी ट्यूब काय येणार? π/p/r पॉवर 4/8 η/L. बहुतेक बुक्स मध्ये यांना कॉम्पॅक्ट करून लिहिलेलं आहे. कॉम्पॅक्ट करून लिहिल्याने ना मला वाटते बरोबर चांगला सेन्स नाही होत. आपण काय करून राहिलो लक्षात नाही येत आहे. तर क्यू बरोबर π/p/r पॉवर 4/8 η/L. समजलं? मला सांगा, इकडे पहा, मला सांगा, ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ते फ्लो होणाऱ्या लिक्विडला सपोर्ट करते की अपोज करते? कॅपिलरी ट्यूब मध्ये, इकडे पाहायचं, इकडे लक्ष द्या. कॅपिलरी ट्यूब मधून जर एखाद्या पाईप मधून लिक्विड फ्लो होत असेल तर त्या फ्लोला तो ट्यूब अपोज करेल की सपोर्ट करेल? का कमी अधिक प्रमाणात अपोज करणार ना. तुम्ही जर नॅरो ट्यूब घेतली, बरोबर आहे,
नॅरो ट्यूब घेतली तर कमी लिक्विड फ्लो होणार, म्हणजे काय झाला, अपोज झाला, बरोबर आहे. आणि जर तुम्ही ब्रॉड घेतला तर लिक्विड जास्त फ्लो होणार. म्हणजे जसं एखाद्या वायरमधून तुम्ही करंट पाठवता तर त्या करंटला वायर काय करते, अपोज करते. त्यालाच तुम्ही त्या वायरचा काय म्हणता, रेजिस्टन्स म्हणता. तो रेजिस्टन्स करंटला काय करते, अपोज करते. तसंच हा पाईप किंवा ही कॅपिलरी ट्यूब सुद्धा लिक्विडच्या फ्लोला अपोज करते. तर तो रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. काय काढायचं आहे, रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द कॅपिलरी ट्यूब टू द फ्लो ऑफ लिक्विड. समजलं का. पण हा वाला रेजिस्टन्स वेगळा, याचं युनिट ओहम असते, तो वाला रेजिस्टन्स वेगळा. मग हा रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर पहा काय केलेलं आहे. तर हा पी असाच ठेवला, लक्ष द्या, पी ठेवला ॲज इट इज, आणि याला लिहिलं क्यू इक्वल टू पी बाय आर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढं व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड कमी, जेवढं प्रेशर जास्त तेवढं व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड जास्त. दोन टर्म फक्त ठेवल्या, क्यू इक्वल टू पी बाय आर. हा फॉर्म्युला तुम्हाला सेन्स करून राहिला का बरोबर. क्यू काय आहे, व्हॉट इज क्यू, लिक्विड फ्लोईंग पर सेकंड, बरोबर आहे. पी काय आहे, कॅपिलरीच्या दोन एंड मधला प्रेशर डिफरन्स. आर काय आहे, त्या लिक्विडच्या फ्लोला होणारा अपोज, दॅट इज कॉल्ड रेजिस्टन्स, बरोबर आहे. म्हणून लिक्विडला जो रेजिस्टन्स आहे तो प्रेशर जेवढं जास्त, बरोबर आहे, रेजिस्टन्स तेवढा जास्त. आरला हा जो व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड जे आहे ते प्रेशरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, रेजिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स जास्त असेल तर व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड कमी होणार, आणि प्रेशर जास्त असेल तर व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड वाढेल. सो व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणून आपल्याला जर आर, समजलं का, म्हणून पीच्या खाली जो फॅक्टर असेल तो काय असणार, म्हणजे पीच्या खाली जो फॅक्टर असेल तो काय असणार, आर असेल. म्हणून आपण काय करायचं, या पीच्या खाली कोणता फॅक्टर येतो, सो क्यू इक्वल टू, हा लिहिला पी, खाली काय 8 इटा एल, आणि हा जो पाय आर पॉवर 4 आहे त्याला खाली लिहून टाकलं. समजलं का काय केलं, वरतं काय ठेवला पी, आणि 8 इटा एल आहेच, पाय आर पॉवर 4 त्या टर्मच्या खाली लिहिला. ही टर्म पूर्ण पीच्या खाली गेली. पीच्या खाली जी टर्म असणार ती लिक्विडला होणारा काय असेल, रेजिस्टन्स. समजलं का. एखादी ट्यूब लिक्विडला किती रेजिस्टन्स ऑफर करत असेल ते जर काढायचं असेल तुम्हाला या आर वर लक्ष द्यावं लागेल. काय केलं समजलं का, मी परत एकदा सांगतो. बघा इथे लेफ्ट हँड साईडला काय आहे, क्यू. क्यू म्हणजे काय, व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड, बरोबर आहे. वरतं काय आहे, प्रेशर. या प्रेशरच्या खाली जी टर्म असेल ती काय इंडिकेट करेल, रेजिस्टन्स. समजलं ना. मग रेजिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काय ऑब्झर्व करा, लेफ्ट हँड साईडला काय असलं पाहिजे, व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. वरती काय असलं पाहिजे, प्रेशर. खाली जे की शिल्लक राहणार दॅट इज रेजिस्टन्स. मग आपण हेच केलं ना, इथे लेफ्ट हँड साईडला काय क्यू, वरती काय ठेवायला पाहिजे पी. मग 8 इटा एल तर आहेच ना, वरती काय राहिला पी इंटू आर एच पॉवर 4. त्याला आपण काय केलं, 8 इटा एलच्या, तर इथे लिहिलं आपण क्यू, वरती काय राहिला पी, खाली काय होतं 8 इटा एल, आणि हा पाय इंटू आर एच पॉवर 4 ला मी खाली लिहिलं. ही टर्म काय होणार, वर जाणार. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे का, नाही. आता मला सांगा, पीच्या खालची जी पूर्ण टर्म असते ती त्या लिक्विडचा काय असते, रेजिस्टन्स. म्हणून एखादं लिक्विड किती रेजिस्टन्स अफोर्ड करत असेल हे जर तुम्हाला काढायचं असेल, हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला याला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तो रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी ट्यूबने ऑफर्ड केलेला रेजिस्टन्स जो आहे तो काय असणार, 8 इटा एल अपॉन पाय आर पॉवर 4. दिस रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, दिस रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा, दिस रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर एच पॉवर 4. आणि प्रोपोर्शनॅलिटी लिहिली आपण, तरी प्रोपोर्शनॅलिटी मध्ये काय करणार तुम्ही, इटाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, एल ला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर एच पॉवर 4 ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पाहिजे असेल तर तिकडे होता पाय बाय 8, तर इकडे काय आहे 8 बाय पाय. सो आर इक्वल टू काय असणार, 8 बाय पाय इंटू इटा एल अपॉन आर एच पॉवर 4. समजलं का. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स. लक्षात आलं, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात राहील. मग रेजिस्टन्स ऑफ द लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, resistance of the liquid is directly proportional to viscosity, resistance offered by the liquid is inversely proportional to r power 4 किंवा inversely proportional to a square. बरोबर आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पाहिजे असेल इथे काय येणार 8 बाय पाय. समजलं का. कशाचा फॉर्म्युला आहे,
रेजिस्टन्स समजते. रेजिस्टन्स म्हणजे त्या पाईप मधून ज्यावेळेस लिक्विड फ्लो होणार तो पाईप त्या लिक्विडच्या फ्लोला अपोज करेल. दॅट अपोज इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. पॉईंट क्लिअर झाला का? म्हणजे कॅपिलरी ट्यूब लिक्विडच्या फ्लोला काय करणार? अपोज करणार. दॅट अपोज इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. तो अपोज कशाला प्रोपोर्शनल असेल? गीटा आणि एल ला प्रोपोर्शनल असेल. कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल? आर पॉवर 4 ला. इथे फक्त 3च टर्म आहेत. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढी विस्कॉसिटी जास्त, जेवढं लिक्विड विस्कस असणार तेवढं त्या फ्लोला अपोज जास्त असेल. जेवढी कॅपिलरी ट्यूबची लेंथ जास्त असणार तेवढं अपोज जास्त असेल. आणि जेवढा एरिया जास्त असणार तेवढं अपोज कमी असेल. पण तिथे फॅक्टर कोणता आहे? आर रेस्ट टू दी पॉवर 4. किंवा एरिया घेतला तर बरोबर आहे, ए स्क्वेअर घ्यावा लागेल, पण आर एस पॉवर 4 घ्यायचा. आणि हे झालं प्रोपोर्शनल. आणि जर प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल आणि इक्वल वापरायचं असेल तर काय वापरतात? कॉन्स्टंट. आणि पॉयसिलीनी अगोदर तो कॉन्स्टंट क्यूच्या बाबतीत काय वापरला होता? π/8. रेजिस्टन्सच्या बाबतीत काय वापरायचं? 8/π. रेजिस्टन्स काढता येईल, लक्षात राहील. सो रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द कॅपिलरी ट्यूब काय असणार? लिहिलाय तुमच्या नोट्समध्ये. सो रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द कॅपिलरी ट्यूब हा 8 इटा एल अपॉन पाय रेस्ट पॉवर 4. मला तसं वाटते ना, असं तरी लक्षात राहायला कठीण जाते. त्यापेक्षा जर लहान लहान गोष्टी असतात त्यापेक्षा जर तुम्ही याला नोट करून ठेवलं की आर प्रोपोर्शनल टू इटा एल अपॉन आर पॉवर 4, देअरफॉर आर इक्वल टू काय? 8/π इटा एल अपॉन आर पॉवर 4. तर जास्त लक्षात राहणार. असं ना आपल्याला सेन्स नाही करत, बरोबर. आपण त्याला पूर्ण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रोपोर्शनॅलिटी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाणार. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे तो वेगळा लक्षात ठेवा. तर मला करता आलं असतं ते, पण माझ्या त्यावेळेस लक्षात नाही आलं. समजलं का? सो दिस द एक्सप्रेशन फॉर रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लिक्विड. लक्षात राहील, दोन्ही फॉर्म्युला लक्षात राहतील. रेजिस्टन्सचा काय फॉर्म्युला आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय आहे? 8/π. वरते काय आहे? इटा एल. खाली काय आहे? आर पॉवर 4. लक्षात राहील, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदरचा फॉर्म्युला काय होता? व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंडचा फॉर्म्युला. फक्त ना इथे फरक काय माहित आहे का? दोघांमधला फरक तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या लक्षात राहील. रेजिस्टन्स मध्ये काय आहे? रेजिस्टन्स मध्ये काय? प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनॅलिटी किती आहे? 8/π रेजिस्टन्स मध्ये. इथे किती आहे? इटा एल आर पॉवर 4. आणि जर तुम्हाला व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड पाहिजे असेल तर प्रोपोर्शनॅलिटी किती आहे? π/8. इथे एक फॅक्टर जास्त आहे पी, इथे आर पॉवर 4 अपॉन इटा एल. बरोबर. कम्पेअर कराल, एका ठिकाणी लिहाल तर रेजिस्टन्सेस आणि हे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात राहील. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? आता बघा तुम्हाला आणखी काय विचारतील. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, तिकडे जायच्या अगोदर दोन रेजिस्टन्सेस जर सिरीज मध्ये जोडले, पहिला रेजिस्टन्स आहे R1, दुसरा रेजिस्टन्स आहे R2, तुम्हाला म्हटलं टोटल रेजिस्टन्स काढा. 10 पर्यंत कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करा बरं. पहिला रेजिस्टन्स R1 आहे, वायर, दोन वायर जोडले, पहिला रेजिस्टन्स R1 आहे, दुसरा रेजिस्टन्स R2 आहे. तर दोन रेजिस्टन्स एकमेकांना जोडले, एका टोकाला दुसरा टोक जोडला, त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. आणि इथे टोटल रेजिस्टन्स किती असतो? कोणाकोणाला सांगते? हातवर करा. यस हिंगणकर, प्रज्वल. R1 प्लस R2. काय करायचं? R1 प्लस R2. कॅपिलरीच्या बाबतीत असंच करायचं. लक्ष द्या इकडे. कॅपिलरीच्या बाबतीत असंच करायचं. लक्ष द्या इकडे. ही पहिली कॅपिलरी ट्यूब आहे आणि इथे दुसरी कॅपिलरी ट्यूब जोडली आहे. पहिल्या कॅपिलरी ट्यूबची लेंथ L1, दुसऱ्याची लेंथ L2. पहिल्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस R1, दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस R2. तुम्हाला विचारलं असेल टोटल दोन्ही मिळून किती अपोजिशन असणार? तर पहिल्याचा R1 वेगळा काढायचा, दुसऱ्याचा R2 वेगळा काढायचा. कसा काढणार? आर काढताना प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 8/π, बरोबर आहे. इटा इंटू एल, खाली आर पॉवर 4. तुम्हाला पहिल्याचा R1 काढताना, दुसऱ्याचा R1 काढताना, टोटल आर काढताना दोघांची सम करायची. समजलं? तर इथे रेजिस्टन्सेस पॅरलल सिरीज मध्ये जोडलेले आहे आणि इथे कॅपिलरी सिरीज मध्ये जोडले आहे, एंड टू एंड. पण तुम्हाला आणखी एक रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन माहित असेल. पहिला रेजिस्टन्स आहे R1, बरोबर आहे, दुसरा रेजिस्टन्स आहे R2 आणि हे अशा तऱ्हेने जोडलेले आहेत. याला कोणतं कॉम्बिनेशन म्हणतात? पॅरलल कॉम्बिनेशन. आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स वाढतो म्हणजे दोन रेजिस्टन्सची सम करतो आपण. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स कमी होतो. आणि इथे जर टोटल रेजिस्टन्स काढायचं असेल तर 1/R इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आठवते?
आणि यालाच लिहिताना तुम्हाला काय करता येते माहिती आहे का? इट कॅन बी रिटन ॲज R1 प्लस R2 अपॉन R1 इंटू R2, पण हा 1/R झाला. आर म्हणजे टोटल रेजिस्टन्स किंवा नेट रेजिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. सो आर लिहिताना तुम्हाला R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. इथे दोन रेजिस्टन्सेस कसे जोडलेले आहेत? पॅरलल मध्ये. आता काय करतील? दोन कॅपिलरी ट्यूब घेतील. ही पहिली कॅपिलरी ट्यूब आहे आणि दुसरी कॅपिलरी ट्यूब आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला म्हणतील की नंतर याला एक दुसरा पाईप जोडला असेल, हे एकत्र करून टाकलेलं असणार इकडे. ठीक आहे. इथे पहिली कॅपिलरी ट्यूब आहे, लेंथ आहे L1, रेडियस R1. दुसऱ्या ट्यूबची लेंथ घेतली L2, रेडियस घेतली R2. दोन कॅपिलरी ट्यूब एकमेकांना पॅरलल. समजलं का तुम्हाला? दोन पाईप जोडले, पहिला पाईप आणि दुसराही पाईप. दोन्ही पाईप नंतर एका पाईपला जोडून टाकले, बरोबर. तुम्हाला म्हणतील की टोटल रेजिस्टन्स काढा, जास्त असेल की कमी असेल? कमी असेल, कमी. इथे काय असेल? नाही, हे पॅरलल आहे ना. सिरीज मध्ये सम होते तर वाढतो, पॅरलल मध्ये कमी होतो, बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं? पहिल्या कॅपिलरी ट्यूबचा रेजिस्टन्स काढायचा, दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबचा रेजिस्टन्स काढायचा, त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या. टोटल रेजिस्टन्स काढताना वर काय लिहायचा? प्रोडक्ट, आणि खाली काय लिहायची? त्यांची सम. तुम्हाला काढता येणार. कोण सांगेल या रेजिस्टन्सचे युनिट काय असेल? मी लिहिलं नाही नोट्समध्ये. हा जो लिक्विडच्या फ्लोला होणारा हा जो करंटवाला रेजिस्टन्स आहे त्याचं युनिट ओहम असते. हा जो रेजिस्टन्स आहे याचं युनिट काय असेल? व्हॉट? युनिटलेस. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लिक्विड? बघा, यावरून तर सगळ्यात बेस्ट काढता येते, यावरूनही काढता येते, पण यावरून बेस्ट नाही तुम्हाला काढता येणार. मला सांगा, इकडे पहा, कशाचं युनिट विचारलं? अरे कशाचं युनिट विचारलं? बॅग मध्ये आहे का? कशाचं युनिट विचारलं? त्या कॅपिलरी ट्यूब मधून जे लिक्विड फ्लो होत आहे त्या लिक्विडच्या रेजिस्टन्सचं, ते लिक्विड जे फ्लोला अपोज करणार किंवा ती कॅपिलरी जे फ्लोला अपोज करणार त्याचं युनिट तुम्हाला विचारलं. तुम्हाला आरचं युनिट विचारलं. पहा, लक्ष द्या. व्हॉट इज क्यू? व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. क्यू व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड म्हणजे क्यू इज नथिंग बट व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड म्हणजे क्यू इज नथिंग बट V/T. व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. कधी कधी याला फक्त व्ही ने दाखवलेला आहे, पण तो व्ही केवळ व्ही नाही आहे, इट इज ऑल्सो व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. म्हणून वरती काय लिहायचं? व्हॉल्यूम. खाली काय लिहायचं? टाइम. पी आहे प्रेशर आणि खाली आहे आर. तुम्हाला युनिट कोणाचं काढायचं आहे? डायमेन्शन कोणाचे काढायचे? आरचे. युनिट किंवा डायमेन्शन लिक्विडच्या रेजिस्टन्सचे. आरचे काढायचे असले आर इकडे घ्या. आर इक्वल टू काय लिहिता येणार? पी इंटू टी अपॉन व्ही लिहिता येणार. आणि प्रेशरला काय लिहित असतो आपण? प्रेशरला फोर्स अपॉन एरिया. पहा, सहज करता येणार. आर इक्वल टू प्रेशरला लिहू आपण फोर्स अपॉन एरिया इंटू टीन अपॉन काय लिहायचं? व्ही. आता फोर्सला काय लिहिता येते? मास इंटू ऍक्सिलरेशन. किंवा तुम्हाला यावरून लिहिता येणार. फोर्सचं युनिट काय लिहायचं? न्यूटन. टाइमचं युनिट काय लिहायचं? सेकंड. एरियाचं काय लिहायचं? मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूमचं काय लिहायचं? मीटर क्यूब. म्हणून काय येणार? हे न्यूटन सेकंड अपॉन मीटर रेस्ट पॉवर 5. कळलं का? युनिट जर रेजिस्टन्सचं विचारलं, काही विचारतील, डायमेन्शन तुम्हाला सांगितलं आहे, डायमेन्शन युनिट कशाचं विचारलं, समजलं का? डायमेन्शन्स विचारले तर काय कराल? हे तर झालं युनिट, पाठ करायची गरज नाही. काय युनिट? न्यूटन सेकंड अपॉन मीटर रेस्ट पॉवर 5 लिहून टाका त्याच्या समोर रेजिस्टन्स युनिट. फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला इंटरेस्ट आहे प्रोसेस काय असेल. जर तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे असतील तर काय कराल? फोर्सला इकडे पहा. साहेब, डायमेन्शन्स काढायचे असतील तर फोर्सला मास इंटू ऍक्सलरेशन लिहायचं. सोनू टक्के सांग बरं, मी काय म्हटलं? माहितच नाही. काय बोललो मी? येस, तू सांग. अरे बाबा, काय काढायला सांगितले? डायमेन्शन्स. कोणाचे? लिक्विडच्या रेजिस्टन्सचे. तो फोर्सला, कधी फोर्सला आपण काय लिहित असतो? मास इंटू. म्हणून तर सांगितलं फायनल प्रोडक्ट मध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, ते तर खूप वेगवेगळे असतील, बरोबर आहे. पाठ करण्यात काही लॉजिक नाही. या फोर्सला लिहायचं मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्सला जर तुम्ही मास इंटू ऍक्सलरेशन लिहिलं अपॉन इंटू टी अपॉन ए इंटू व्ही. आता लिहायचं युनिट, मासचं युनिट kg, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि टाइमचं
सेकंड, एरियाचं मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. आता सेकंड आणि हा काय होणार, कॅन्सल. मीटर आणि हा काय होणार, कॅन्सल. वरती काय राहिलं बघा, वरती काय राहिलं फक्त केजी, खाली मीटर आणि मीटरचा क्यूब, मीटर एच पॉवर 4. इथे काय राहिला सेकंड. यावरून डायमेन्शन्स लिहिता येतात. किलोग्रॅम म्हणजे मास, याचा पॉवर 1 आहे. मीटर म्हणजे लेंथ, खाली 4 आहे, वर लिहिला तर -4. सेकंड म्हणजे टाइम, खाली 1 आहे, वर लिहिला तर -4. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ लिक्विड रेजिस्टन्स. कळलं का? आणि हे डायमेन्शन प्रत्येक ठिकाणी काही दिलेले नाही आहेत, हे तुम्हाला वेळेवर काढावं लागतील, काढता येतील. म्हणून तुम्ही रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बेटर वे काय लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर क्यू इक्वल टू पी बाय आर, तर आर इक्वल टू पी बाय क्यू. पण क्यू कन्फ्युजन नका होऊ देऊ. क्यू तर मोस्टली आपण क्यू चार्जसाठी वापरतो है ना, मग क्यू चार्ज. बरोबर. इथे क्यूच्या जागी काय वापरलेलं असणार काही ठिकाणी, व्ही. व्ही व्हॉल्यूम आहे का? नो, इट इज व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. म्हणजे बेस्ट सिम्बॉल त्याला वापरता आला असता व्ही बाय टी ना. ना तर एनसीआरटी मध्ये व्ही बाय टी वापरला, ना तर आपल्या बुक्समध्ये व्ही बाय टी वापरला, ना तर आपल्या नोट्समध्ये व्ही बाय टी आहे. बट व्ही इज नथिंग बट व्ही बाय टी. क्यू इज ऑल्सो व्ही बाय टी. मी लिहिलंय काही ठिकाणी ब्रॅकेटमध्ये की क्यू काय आहे, व्ही बाय टी आहे. बरोबर. नसेल लिहिलं तुमच्या नोट्समध्ये नसेल, क्यू इक्वल टू व्ही बाय टी लिहून टाका. समजलं का? एवढा पार्ट आपला राहिला होता, हा आता पूर्ण. तर तुमच्याकडे आता 2 दिवस आहे. उद्यापासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करून टाकू. 2 दिवस तुम्ही प्रिपरेशन करा आणि संडेला ह्या चॅप्टरवर टेस्ट राहील. ठीक आहे. केटीजी सुरू करू आपण. पहा, लक्ष द्या. तर उद्या आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस किती चॅप्टर झाले. ओके ओके, 1 मिनिट सुनीता, माझ्या बॅगमध्ये पेपर आहे 12वीचा. हा, हा वेळ आहे. तुम्ही 12चा पेपर पहिला झालेला. आपण जेवढं शिकलोत ना, फार कमी कंटेंट आपले झालेले आहेत अजून. म्हणजे आपण सर्क्युलर मोशन घेतला, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन एकच चॅप्टर आहे. बरोबर आहे. फ्लुइड डायनॅमिक्स, बरोबर आहे. तर आपण सरफेस टेन्शन आणि फ्लुइड डायनॅमिक्स जे घेतलं तोही एकच चॅप्टर आहे. एक ऑसिलेशन, जे महत्वाचे आपले 3 चॅप्टर झालेले आहेत. आणि लक्ष द्या, एकही क्वेश्चन असा नाही आहे पेपरमध्ये की जो आपल्या नोट्समध्ये नसेल. बरोबर आहे. तर जेवढे क्वेश्चन्स आपले झालेत, तर त्यावर काय काय क्वेश्चन्स विचारले होते तेवढं आपण पाहू आतापर्यंत. ओके, एक क्वेश्चन आहे, पहा, लक्ष द्या. सरफेस टेन्शन आपला झालेला आहे आणि क्वेश्चन मी तुम्हाला वाचून दाखवतो फक्त. पहा, थिटा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे. आणि थिटा, व्हॉट इज थिटा? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करत असेल, जर लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करत असेल, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? कम्प्लिटली वेट. इकडे पहा, थिटा जर ग्रेटर दॅन 90 असेल तर डज नॉट वेट, वेट होणार नाही. थिटा जर लेस दॅन 90 होत असेल तर पार्शियली वेट करणार. बरोबर आहे. मग डू नॉट, सॉरी, कम्प्लिटली वेट, जेवढं पार्शियली वेट, जेवढं वेटिंग, जेवढा अँगल कमी कमी होत जाणार तेवढं वेटिंग जास्त जास्त होत जाणार. आणि जेव्हा थिटा किती असेल, 0 डिग्री, तर ते लिक्विड सॉलिडला काय करेल, कम्प्लिटली वेट करेल. आणि याचा आन्सर थिटा इक्वल टू 90 डिग्री हे नाही आहे. बरोबर आहे. थिटा काय असेल, 0. त्यावेळेस लिक्विड सॉलिडला काय करेल, कम्प्लिटली वेट. पार्शियली वेटसाठी थिटा लेस दॅन 90 आणि डू नॉट वेटसाठी थिटा ग्रेटर दॅन 90. कळलं का? हा एक क्वेश्चन विचारला बघा, किती सिंपल क्वेश्चन विचारलं. कळलं?
सॉरी, लक्षात. आणखी एक क्वेश्चन सर्क्युलर मोशन मधला विचारलेला आहे. हा क्वेश्चन काय आहे आणि सिंगल सेंटेन्स मध्ये आन्सर पाहिजे, म्हणजे एका वर्ड मध्ये आन्सर असेल त्या वर्डचं सेंटेन्स बनवायचं 1 मार्कसाठी. क्वेश्चन पहा काय आहे, कोण सांगेल आन्सर पाहू. केअरफुली क्वेश्चन आहे का. इफ द फ्रिक्शन इज मेड 0 फॉर रोड आणि टायर, यांच्यामधलं फ्रिक्शन काय झालं 0. विचार करा की टायर आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शनच नाही आहे, फ्रिक्शनलेस. इमॅजिन करू शकता. ओके, तर कॅन अ व्हेकल मूव्ह सेफली ऑन दिस रोड. नो. सेफली जर तुम्हाला चालायचं जरी असेल ना तर फ्रिक्शनची गरज आहे. फ्रिक्शन नसेल तर सेफली चालता येणार आणि व्हेकल चालवणं तर दूर. दररोज ऍक्सिडेंट झाले असते, प्रत्येक सेकंदाला ऍक्सिडेंट झाले असते. ब्रेक नावाची गोष्टच नसती राहिली. ब्रेक कशामुळे आहेत, फ्रिक्शनमुळे. फ्रिक्शन आहे तर ब्रेक आहे, ब्रेक आहे तर कंट्रोल आहे. फ्रिक्शनच नसतं तर कंट्रोल चाललं निघून गेलं असतं. बरोबर आहे. म्हणून इफ द फ्रिक्शन इज मेड 0 कॅन अ व्हेकल मूव्ह सेफली ऑन दिस रोड. नो. बरोबर आहे. तो इफ फ्रिक्शन इज 0 व्हेकल कॅन नॉट मूव्ह सेफली ऑन द रोड. आन्सर पाहिजे. एक एसएचएम मधला क्वेश्चन आहे. आताच आपली टेस्ट झाली एसएचएम वर 1 मार्कसाठी. हा क्वेश्चन काय, काहींचं मन नाही लागत. हा क्वेश्चन काय आहे, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम आफ्टर 1 सेकंड. काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन एसएचएम. एक पार्टिकल इकडे पहा, एक इंटरेस्टच नाही घे. एक पार्टिकल आहे परफॉर्मिंग, हे काय समजते ना, मीन पोझिशन मीन आणि असं ऑसिलेट होत असेल. पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी. काय काढायची आहे, व्हेलॉसिटी. पार्टिकलला डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सिलरेशन असेल, फोर्सही असेल. इथे काय विचारलं, व्हेलॉसिटी. काही विचारलं, डिस्प्लेसमेंट विचारला जाऊ शकते, व्हेलॉसिटी विचारला जाऊ शकते, मोमेंटम विचारला जाऊ शकते. व्हेलॉसिटीला मासने मल्टिप्लाय केलं की मोमेंटम मिळते. मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. ऍक्सिलरेशन विचारला जाऊ शकते, ऍक्सिलरेशनला मासने मल्टिप्लाय केलं की फोर्स मिळेल. बरोबर, फोर्सही विचारला जाऊ शकते. इथे काय विचारलं, व्हेलॉसिटी विचारली. किती वेळानंतर, आफ्टर 1 सेकंड. इफ द डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x इक्वल टू 5 इंटू साइन ऑफ पाय टी बाय 3 मीटर. बरोबर आहे. तुम्हाला काढायची आहे व्हेलॉसिटी आणि टाइम किती, 1 सेकंड नंतर. कोण सांगेल काय केलं तर व्हेलॉसिटी काढता येईल. हा झाला क्वेश्चन. हातवर करून सांगा. क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे, एक्स. एक्स म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट. इकडे इकडे माझ्याकडे लक्ष. एक्स आहे डिस्प्लेसमेंट. विचारलं काय, व्हेलॉसिटी. किती वेळानंतर, 1 सेकंड नंतर. कोण सांगेल काय कराल. मी आन्सर नाही विचारून राहिलो तुम्हाला, काय कराल. काय कराल, डिफरन्शिएट. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं की ऍक्सेलरेशन मिळते. ते तसे ऍक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर एक्सच असते. मला सांगा याच्यामध्ये ओमेगा किती असेल, टीला अटॅच जो असतो टी, ओमेगा टी. टीला अटॅच कोण असेल, ओमेगा. ओमेगा तुम्हाला मिळाला किती आहे, π/3. पण तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी काढायची, याला डिफरन्शिएट कराल. बरोबर आहे. तर क्यू बरोबर काही समजून घ्याल. डिफरन्शिएट करताना 5 आहे कॉन्स्टंट. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉस πt/3. आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, ओमेगा टी आहे ना, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. ओमेगा किती आहे, π/3. ही झाली व्हेलॉसिटी. टाइम किती ठेवायचा, 1 सेकंड. टाइम जर 1 सेकंड ठेवला तर बघा व्ही बरोबर काय असणार, 5π/3 कॉस π/3. π/3 म्हणजे किती, 16. कॉस 60 1/2. मग इथे जे कॉस 60 याला काय लिहिणार, 1/2. सो इट इज 5π/3 इंटू 1/2. म्हणजे काय मिळेल, 5π/6 मीटर पर सेकंड. पायची व्हॅल्यू लिहायची गरज नाही, तुम्ही असंच असं लिहिलं तरी चालेल. व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज 5π/6. टाइम दिलेला आहे. ऍक्सेलरेशन काढता आलं असतं. ऍक्सेलरेशन काढताना याला आणखी डिफरन्शिएट कराल का, नाही, असं करायला नाही. ऍक्सेलरेशन काय असते, ऍक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्स तुम्ही काढलेला आहे, नाही तुम्हाला एक्स काढावं लागेल है ना. इथे जर तुम्ही टी ची व्हॅल्यू किती लिहिली, 1 सेकंड. टी ची व्हॅल्यू 1 सेकंड, तर इथे काय येणार, π/3. π/3 म्हणजे 60, साइन 60
√3/2 म्हणजे एक्स बरोबर काय मिळालं असतं, एक्स इक्वल टू 5 इंटू √3/2 बरोबर आहे. आणि ऍक्सलेरेशन काय -ω². एक्स ओमेगा किती आहे π/3 त्याचा स्क्वेअर π/3 चा करायचा स्क्वेअर आणि एक्स किती मिळाला 5 इंटू √3/2 मल्टिप्लिकेशन वगैरे करून टाका. हे काय असणार ऍक्सलेरेशन. तुम्हाला व्हीमॅक्स एमॅक्स हे पण विचारतील. व्हीमॅक्स इक्वल टू काय असतो ए ओमेगा. एमॅक्स बरोबर काय असतो ए ओमेगा स्क्वेअर. किती सिंपल. सीईटी मध्ये एवढे सिंपल प्रॉब्लेम्स असतात. या चॅप्टर मधला एक क्वेश्चन विचारलेला आहे, डिफाईन विस्कॉसिटी, स्टेट इट्स फॉर्म्युला अँड एसआय युनिट. विस्कॉसिटीची डेफिनेशन, फॉर्म्युला आणि एसआय युनिट. कोण सांगेल विस्कॉसिटीची डेफिनेशन. पाहत होतो तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा की ज्यावेळेस मी डेफिनेशन विचारली तुमचं जे मन आहे ते पूर्ण वर्डिंगकडे गेलं असणार की काय वर्डिंग्स होते. वर्डिंग्स उपयोगाचे नाही आहेत. आणि हेच टेक्निक आहे फिजिक्स शिकायचं, फिजिक्स समजायचं. लक्ष द्या काय विचारलं विस्कॉसिटी. यस बघा ही डेफिनेशन झाली क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. आणि फिजिक्समध्ये क्वालिटेटिव्ह म्हणजे विस्कॉसिटी नेमकं काय आहे. आणि आपल्याला पाहिजे असते क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन म्हणजे विस्कॉसिटी कशी काढायची. पहा लक्ष द्या इकडे विस्कॉसिटी त्याचं काय विचारलं युनिट विचारलं. तुम्हाला जर थोडं इम्पॉर्टन्स असेल तर लक्ष द्या जरा. वाकडे तिकडे शब्द नका काढू तोंड. विस्कॉसिटी दोन जे लेयर्स आपण घेतले होते आठवत तुम्हाला, पहिला लेअर आणि दुसरा लेअर. खाली एक ग्राउंडला चिटकलेला लेअर होता त्याची वेलॉसिटी व्ही असेल, त्याची वेलॉसिटी व्ही प्लस काय घेतली होती डीव्ही. आणि यांच्यामधलं हे जे अंतर आहे ते काय घेतलं होतं डीवाय. तर आपण एक टर्म डिफाईन केली होती वेलॉसिटी ग्रॅडियंट. वेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे काय चेंज इन वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. डीवाय घ्या किंवा डीएक्स घ्या. आणि हे जे लेयर्स लिक्विडच्या एकमेकांमधून फ्लो होतात हे एकमेकांच्या मोशनला अपोज करतात. आणि अपोज वाला जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड विस्कस फोर्स. So this viscous force is directly proportional to area and directly proportional to velocity gradient dv by dy. आहे एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि आता जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल तर हे काढून टाका प्रोपोर्शनॅलिटी. तिथे काय वापरा इटा. इटाला म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि तुम्हाला विचारलं डिफाईन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इटा डिफाईन करायचा आहे बरोबर आहे. इटा जर इटा तुम्हाला डिफाईन करायचा आहे बरोबर आहे. इटा डिफाईन करण्यासाठी तुम्ही काय केलं माहिती आहे का, एरिया किती घेतला 1 आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीवाय सुद्धा काय घेतला 1. त्यावेळेस इटा बरोबर काय मिळाला एफ. सो इटा इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स बिटवीन द लेयर्स हॅव्हिंग युनिट एरिया अँड युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ज्या दोन लेयर्स एरिया किती आहे 1 आणि तिथे व्हेलॉसिटी ग्रेडियंट किती आहे 1, त्या ठिकाणी जेवढा विस्कस फोर्स असेल तीच त्या लिक्विडची काय झाली विस्कॉसिटी. आणि युनिट जर लिहायचं झाल्यास युनिट यावरूनच लिहिता येते विस्कॉसिटीचं. इटा बरोबर काय लिहिता येणार ओके. इटा इक्वल टू काय लिहिता येणार एफ अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीवाय. फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन. एरियाचं काय लिहिलं मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आणि हे डिस्टन्सचं मीटर. हा मीटर मीटर काय झाला होता कॅन्सल. म्हणून काय मिळालं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. यालाच काय म्हटलं होतं पॉइसेली. यालाच काय म्हटलं होतं पॉइसेली किंवा डेका पॉइस. ते पण विचारलं होतं. म्हणजे तुम्हाला विस्कॉसिटीचं काय विचारलं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनेशन विचारली. स्टेट इट्स फॉर्म्युला अँड युनिट. हा झाला फॉर्म्युला. त्यावरून तुम्ही इटा बरोबर लिहा आणि त्यावरूनच तुम्हाला काय लिहिता येते युनिट पण लिहिता येते. स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आठवते प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जेव्हा गोल फिरणाऱ्या बॉडीवर एक्सटर्नल टॉर्क नसेल तेव्हा त्या बॉडीचे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहते. स्टेट अँड प्रूव्ह. as long as no external torque acts on the body angular momentum of the body remain constant. आणि त्याचं प्रूफ विचारलं होतं. एकदम सिंपल प्रूफ आहे बरोबर आहे. तुम्ही T0 घेतला की एल कॉन्स्टंट मिळतो. घरी जाऊन पाहायचं अगदी सिंपल. 2 सेकंड फक्त. हे वायातपणा नका करू. टॅलेंट नाही लागत त्या गोष्टीला.
एसएचएम मधलं आणखी एक विचारलं होतं, पास स्टेट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आठवते? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम d2x by dt square plus omega square x equal to 0 and obtain expression for acceleration and velocity. डिफरन्शियल इक्वेशन पहिली लिहायचं आपल्या नोट्स मध्ये सुरुवातीलाच आहे. त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून ऍक्सलरेशन आणि वेलॉसिटी काढायची. एवढं विचारलं होतं, बाकी चालेल नाही. आपलं सरफेस टेन्शनवरचा एक प्रॉब्लेम आहे. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन कोण सांगेल? सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन du बाय डीए इक्वल टू टी. आपल्या नोट्स मध्ये जाऊन पहा. du बाय डीए. du म्हणजे एनर्जी स्टोर्ड, डीए म्हणजे एरिया. du बाय डीए सरफेस एनर्जी इक्वल टू काय मिळालं होतं? टी. आठवते? आणि त्यावर एक प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोईंग ए सोप बबल ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. एक सोप बबल तयार करायचा आहे. त्या सोप बबलची रेडियस किती आहे? 1 सेंटीमीटर. वर्क डन विचारलं. वर्क डन इक्वल टू टी इंटू ए. आणि सोप बबलचा एरिया किती? 4 पाय आर स्क्वेअर. ते एका साईडचा झाला. सोप बबलला 2 साईड असतील. सो वर्क डन इक्वल टू इंटू एन. ए असेल 8 पाय आर स्क्वेअर. किती सिंपल आहे. आणि सर्क्युलर मोशन आठवत तुम्हाला? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टॉपला वेलॉसिटी अंडररूट आर जी, मिडलला अंडररूट 3 आर जी, बॉटमला अंडररूट 5 आर जी. तेही विचारलं होतं. टॉपची, मिडलची, बॉटमची वेलॉसिटी. सगळं काही नोट्स मधलं होतं. पुढे सगळं काही नोट्स मधलंच राहणार. फक्त शब्द बदललेले असते. ठीक आहे, चला ओके.